एखादी कार बनवण्यासाठी काय लागतं? करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट, जागतिक दर्जाचे इंजिनियर्स आणि हायटेक लॅब. कदाचित मोठ्या कंपन्यांसाठी हे खरं असेल सुद्धा, पण महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या एका माणसाने या सगळ्याला खोटं ठरवलंय. शिक्षण फक्त 3री-4थी, पण हातात वेल्डिंगचं मशीन आणि डोक्यात एक वेड. या माणसाने चक्क भंगाराच्या सामानातून एक कार तयार केली आहे, आणि ती सुद्धा इतकी भारी की आनंद महिंद्रांनी बोलवून त्याला शाबासकी दिली आहे. आज ट्विग मराठीवर आपण पाहणार आहोत दत्तात्रय लोहार या अवलियाची कमाल गोष्ट. सांगलीच्या देवराश्री गावात राहणारे दत्तात्रय हे व्यवसायाने लोहार. घरची परिस्थिती बेताची. त्यांना असं नेहमी वाटायचं की मुलाला शाळेत सोडण्यासाठी किंवा कुटुंबाला कुठे फिरवण्यासाठी स्वतःची अशी एक कार असावी. पण नवी गाडी घेणं सोडाच, जुनी गाडी घेणं सुद्धा त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं. पण म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी असते. मग दत्तात्रय यांनी ठरवलं की आपण स्वतःची गाडी स्वतःच बनवायची. त्यांच्याकडे इंजिनिअरिंगची कोणती डिग्री नव्हती, पण वर्षानुवर्ष लोखंडाशी खेळण्याचा, लोखंडासोबत काम करण्याचा अनुभव होता. त्यांच्याकडे कोणती इंजिनिअरिंगची पुस्तकं नव्हती, पण त्यांनी स्वतःच्या कामाच्या अनुभवातूनच इंजिनिअरिंग शिकून घेतलं होतं. आता प्रश्न होता पार्ट्स आणि कंपोनंट्सचा. त्यांनी पैसे वाचवण्यासाठी चक्क भंगार बाजाराचा रस्ता पकडला. गाडीचे इंजिन म्हणून त्यांनी एका जुन्या 2 व्हीलरचं इंजिन वापरलं. गाडीच्या स्टेअरिंगसाठी आणि चाकांसाठी रिक्षाचे पार्ट्स वापरले. गाडीची चेसी त्यांनी स्वतः लोखंडी पट्ट्या वेल्ड करून तयार केला. आणि सगळ्यात खास गोष्ट माहितीये, ही गाडी सेल्युलर स्टार्ट नाहीये, तर आपल्या 2 व्हीलर सारखी किक मारून सुरू होते. ही कार डाव्या बाजूने चालवली जाते, लेफ्ट हँड ड्राईव्ह. अवघ्या 60,000 रुपयात त्यांनी ही फॅमिली कार उभी केली आहे. ही गाडी तासाला 40 ते 50 किलोमीटरचा स्पीड पकडते आणि मायलेज सुद्धा उत्तम देते. जेव्हा या गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा तो महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत पण पोहोचला. ते दत्तात्रय यांच्या कल्पकतेने इतके भारावून गेले की त्यांनी ट्विट केलं, संसाधनं अर्थात इक्विपमेंट्स कमी असूनही भारतीयांची ही जुगाड करण्याची वृत्ती थक्क करणारी आहे. महिंद्रांनी त्यांना एक ऑफर दिली. त्यांनी म्हटलं की ही गाडी आम्हाला द्या, आम्ही ती आमच्या रिसर्च सेंटरमध्ये प्रदर्शनासाठी ठेवू आणि त्या बदल्यात तुम्हाला एक ब्रँड न्यू महिंद्रा बोलेरो गिफ्ट करू. एका साध्या ग्रामीण कारागिरासाठी ही केवढी मोठी पावती आहे. दत्तात्रय लोहार यांची कथा आपल्याला काय शिकवते, तर डिग्री ही फक्त तुम्हाला ज्ञान असल्याचं सर्टिफिकेट देते, पण खरी बुद्धिमत्ता ही तुमच्या कृतीतूनच सिद्ध होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त रडत बसण्यापेक्षा उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून मार्ग काढणे, यालाच प्रगती म्हणतात. आज दत्तात्रय हे केवळ लोहार राहिलेले नाहीयेत, तर ग्रामीण भागातील इनोव्हेशनचं प्रतीक बनलेत. तुम्हाला दत्तात्रय लोहार यांचा हा जुगाड कसा वाटला? आनंद महिंद्रांनी केलेली मदत योग्य होती का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच पॉझिटिव्ह, वेगळ्या, भन्नाट गोष्टींसाठी ट्विग मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.